नमस्कार मित्रांनो. थँक गॉड फॉर सीज फायर. अरे हे मी नाही, अरे सलमान खान बोलतोय भाई. ऐकलं नाही तुम्ही? अरे सलमान खान भाऊ बोललेला ना, आपला ट्विटरवरती टाकलेलं त्याने, सीज फायर, थँक यू गॉड. अरे झाटू, तुला समजतंय का तू काय बडबड करतोयस हा? समोरची माणसं जर तुझ्या घरात येऊन तुझ्या घरातल्याला बंदुकीने ठोकतील, तर तू तसं सांगणार की अरे थँक फॉर सीज फायर. समजतं का तुला? हां? आणि ही जी लोकं तोंड वर करून बॉलिवूडवाले जे सपोर्ट करतात पाकिस्तानच्या ॲक्टर्स लोकांना, तुम्ही बघितलंय का चुत्या? हां? तुम्ही बघताय त्यांचे फोटो बघितलेत? हां? त्या लोकांचे पोस्ट बघा. ते देशासाठी उभे आहेत. तुमच्या गांडीत दम नाही भेंचोद एक पोस्टसाठी उभे नाही राहू शकत तुम्ही. हां? डीसी. साल्या कोणत्याही गोष्ट आपल्या देशावरती आली, की ही ह्या लोकांची तोंडावर अशा मुक्की मारलेली असते ती बहीण. Oh, no, 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 no. अरे तुमच्या गांडीत दम नाही. कोणतीही गोष्ट फक्त पिक्चरसाठी देशभक्ती हवी. फक्त पिक्चरसाठी. अरे भारत माता की जय, ये वो. हां? रिअल लाईफमध्ये तुमच्या एक पोस्ट येते का? हां? एक पोस्ट येते तुमची? हं? दम नाही, खोकले-गुदले. आदतचोद. हां? पाकिस्तान मीडिया बघा. अरे आपलं इंटरनेट हॅक केलं त्या लोकांनी. समजतं तुम्हाला? अरे लाईट गेलेली, लाईट पूर्ण लाईट हॅक केली त्यांनी 70. अरे झाटू रिपोर्टर, त्या रिपोर्टर लोकांना अक्कल नाही. हं. अरे तुम्हाला जर त्या त्या देशात ज्या देशामध्ये गरिबी एकदम टॉपवरती चालू आहे, टॉपवर. त्या देशाला जर तुम्हाला सपोर्ट करायचा असेल ना, तर तुम्ही इथे राहून पैसे कमवू नका ना भाई. हां? काय इथे इथे कोणता पैसा भेटतोय ना तुम्हाला, तो पैसा इथे सोडून द्या आणि वाड्याला लागा. तोंड घ्या आणि निघा इथून पाकिस्तान हमारे भाई भाई. हिची गांड भाई आहे तुमची. म्हातारची. बुल्ली घ्या बुल्ली. ज्याला वाटतं ना पाकिस्तान तुमचा भाऊ बनकी आहे ना, भाई एक दिवस ही लोकं तुमच्याच घरात येऊन तुमच्याच कांड करून वाटेला लागणार ना, त्या दिवशी तुम्हाला कळणार. आणि ही जी लोकं आहेत ना सेक्युलरिझम, जी बोलतात की "अरे हां, हमें तो पीस चाहिए, ये वो." अरे पीस आयची गांड तुमच्या पीस पाहिजे. भाई तुमचे पीस करून खातील ही लोकं एक दिवस माहिती आहे का घरात घुसली तर. अरे बीसी तुमच्या घरातली माणसं नाही मेली आहेत. ज्या लोकांनी त्यांची घरातली, ज्यांचे भाऊ, अदरवाईज कधी हसबंड, कोणाचा वडील, ज्या लोकांनी त्यांचे जवळची माणसं गमावलीत ना, त्यांना विचारा की त्यांच्यावर काय बीतते ती. हां? तुम्ही साल्यांनो घरात बसून इथे ट्वीट करायला काय झाटा होतंय तुम्हाला? इथे इकडे-तिकडे फक्त घरात बसून जी लोकं मेसेज फॉरवर्ड करताय ना, "वी वॉन्ट पीस, वी डोंट वॉन्ट वॉर." अरे बघा आधी बघा. समोरची माणसं येतात आपल्याकडे. आपल्या माणसांना दरवेळी मारून जातात. काय ना काय कांड करून जातात. आपण कधी बघितलंय काय? आपला आतंकवादी गेला, "ए, ई, हा, हा." गेला आणि तिथे मारून आलाय. आपल्याकडे आतंकवादी आहे? आहे इंडियामधून कोणता आतंकवादी तयार झालाय कधी? कधी बघितलंय तुम्ही इंडियाने कोणाला जाऊन मारलं? हां, नाही ना. समोरचा जर माणूस येऊन तुम्हाला मारणार, तर तुम्ही काय त्याचं तोंड बघणार काय झाटून? हां? ज्याची गांड तुमच्या ती. हं. ही लोकं जी आहेत ना पीसवाली, तुमच्या त्या गांडीत भाई एकदम भोसडा घालायला पाहिजे भाई. आता काय काही शब्द आपण इथं बोलू नाही शकत नाही. आता तुमची तर अशी फाडून मारली असती ना बीसी. फक्त नावाला भारतीय. भाई ज्या लोकांना भारतात राहून जर भारताला सपोर्ट करायचा नसेल, त्यांनी त्यांची आई घालावी, उचलावी आपले बॅग्स आणि जावे आणि डायरेक्ट सरळ पाकिस्तानमध्ये आपली घाण मारावी. इथे थांबू नये. काहीच गरज नाही. काही झाड भरायची गरज नाही तुम्हा लोकांची. जर तुम्ही देशात राहून देशाला सपोर्ट नाही करू शकत, यांना आत्ताच बाहेर काढा. हं? आय लव्ह पाकिस्तान. आयची गांड पाकिस्तान त्यांच्यात. लवडा पाकिस्तान. चल